नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे स्वरतंत्र आणि योगमंत्र. व्हॉइस कल्चर किंवा आपला आवाज सुसंस्कारित करणं म्हणजे नेमकं काय हे आपण ऐकत असतो, पण नेमकं त्याच्यासाठी काय करावं लागतं ह्याची कदाचित आपल्याला कल्पना नसते. आपल्याला असं वाटतं की ज्यांना गायचं आहे, ज्यांना संवाद साधायचा आहे, अशाच लोकांच्यासाठी खरं म्हणजे हे असावं आणि नॉर्मल लोकांच्यासाठी म्हणजे हे दोन्ही कौशल्याचे कोणीही भाग करत नाहीत त्यांच्यासाठी कदाचित हे नसावं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हा जो व्हॉइस कल्चर हा प्रकार आहे हा सर्वांसाठी आहे आणि कलाकारांच्यासाठीच आहे आणि इतरांसाठी नाही असा ह्याच्यातला भाग नाही आहे. हेच आपण आज जाणून घ्यायचं आहे. व्हॉइस कल्चर झाल्यानंतर म्हणजे एखादी माती असते ना, त्या मातीला तुम्ही उत्तम आकार दिलात तर त्याचं तुम्ही काहीही उत्तम सुंदर असं करू शकता. तसंच हे आवाजाचं आहे. आवाजाची देणगी ही जरी ईश्वराकडून आपल्याकडे आलेली असली तरी प्रयत्नपूर्वक त्याच्यावर संस्कार करून ती सुश्राव्य अशी करता येते. हेच आज आपण बघणार आहोत. ते नेमकं करायचं तंत्र काय असेल, त्याला कुठली योगासनांची गरज आहे. परत बघा ना, योगासनं असं आपण म्हटलं की आपल्याला असं वाटतं की शारीरिक काहीतरी त्याच्यामध्ये काम करायचं आहे, पण घसा जेव्हा तुम्ही एका विशिष्ट प्रकाराने वापरता, विशिष्ट प्रकाराने त्याला व्यायामाचे काही आकार सांगता, तेव्हा तोही एक योगच असतो. हे आजच्या आपल्या चर्चेतून आपल्याला समजेल. तुमच्या मनातले प्रश्न असणारच आहेत, पण त्याआधी आपण ज्या आजच्या कार्यक्रमातला सन्मानित आपण बोलवलेलं आहे त्यांची आपण ओळख करून घेऊया. त्या आहेत डॉक्टर मंजिरी गोखले. नमस्कार मंजिरी ताई. नमस्कार. हॅलो सखीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मंजिरी त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर असं सांगता येईल की त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे संगीतामध्ये. बराच आयुष्याचा काळ त्यांनी स्वतः संशोधनावरती घालवलेला आहे की व्हॉइस कल्चर म्हणजे नेमकं काय असावं. त्या अनेक कार्यशाळा घेतात. सुरेल आवाजात तुम्ही कसं बोलाल, सुरेल आवाजात तुम्ही कसं गाल हे त्या शिकवत असतात. ह्याच्याही बरोबर त्या अनेक वेळेला वैयक्तिक समुपदेशन, वैयक्तिक मार्गदर्शनही करतात आणि त्यांचा मार्गदर्शनाचा उपयोग आपल्या उत्तम गाण्यांमध्ये अनेक शिष्यांना येतो. त्याचप्रमाणे जे संवादाचं कौशल्य असतं त्या संवादाचं कौशल्य आत्मसात करण्यामध्ये सुद्धा त्यांची मदत होऊ शकते. तेव्हा तुमच्या मनातले प्रश्न आणि डॉक्टर मंजिरी गोखले यांची उत्तरं, त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. ते चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. मंजिरी ताई, जेव्हा आपण असं म्हणतो ना की आज आपण स्वरतंत्र आणि योगमंत्र ह्याच्यावरती बोलणार आहोत, खरं सांगायचं तर तुमचं जे पुस्तक आहे की व्हॉइस तंत्र आणि योगमंत्र, ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा अंशी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ते पुस्तक जर लोकांनी वाचलेलं नसलं तर तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आज प्रेक्षकांच्यापर्यंत पोचवायचं जबाबदारी तुमची आहे. तेव्हा पहिल्यांदा मी असं विचारते की स्वरतंत्र असं आपण जेव्हा म्हणतो, तंत्र म्हणजे टेक्निक, त्याला काहीतरी सायंटिफिक आणि शास्त्रीय अशा एक पायऱ्या असणार आहेत. तर स्वरतंत्र म्हणजे नेमकं काय? स्वरतंत्र म्हणजे वाकतंत्र जिथे आपण म्हणतो, वाणीचं तंत्र, जिथे उच्चार होतो. म्हणजे प्राण्यांच्यात आणि आपल्यात जो फरक आहे की प्राणी नुसतं आ ऊ असा आवाज करतात, पण आपण मात्र बोलू शकतो. तर हे जे बोलण्याचं तंत्र आहे किंवा स्वर, प्राणी ठरवून स्वर खालचे वरचे म्हणू शकत नाहीत. आपोआप जे येतात ते येतात. तसं नाही, आपण ठरवून स्वर बदलू शकतो. हे जे मानवाला वरदान आहे, तर त्याचा उपयोग करून आपण त्याच्यात किती कसं विकसित करू शकू, हे तंत्र म्हणजे स्वरतंत्र. आणि अर्थात तंत्र म्हणजे शरीराच्या संबंधी, मनाच्या संबंधी मंत्र, म्हणून मनाच्या संबंधी आणि शरीर आणि मन मिळूनच आपण ह्या गोष्टी करत असतो. पण मग वैखरी आणि वाणीमध्ये नेमका फरक काय असेल? आपल्याला नाद आणि वाणी असं आपल्याला त्याचं डिव्हिजन करता येईल. तर नाद म्हणजे जे आहे ते अनमॅनिफेस्टेड, चालू आहे, ते व्हायब्रेशन्स चालू आहेत, त्याला नाद म्हणता येईल. पण ते जेव्हा मॅनिफेस्ट होतं तेव्हा ते रूपांतरित होतं आणि त्याला आपण वाणी म्हणू शकतो. त्यामुळे जसे 4 प्रकारचे नाद आहेत तसे 4 प्रकारच्या वाणी आहेत. वाणी म्हटलं की बाह्य आणि अंतरंगाचं मेळ आहे, बाहेर आणि आत
आता प्रत्येक वाणीच्या दृष्टीने म्हणजे परावाणीच्या दृष्टीने बाहेरचं वेगळं आणि आतलं वेगळं, वैखरीच्या दृष्टीने बाहेरचं वेगळं आतलं वेगळं, म्हणजे प्रत्येकाचं जिथे स्थान आहे त्याच्या बाहेरचं आणि त्याच्या आतलं अंतरंग, प्रत्येक ह्याचा अंतरंग आहे आणि बहिरंग आहे, त्या दोन्हीचा मेळ वाणीने होतो. आणि नाद म्हणजे आहे बस. तर या पद्धतीने आपण म्हणू शकतो की नाद. आपण जेव्हा योग तंत्र योग मंत्र असं म्हणतो ना, तर योग आणि मंत्र ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आवाजाच्या दृष्टीने कशा उपयुक्त ठरतात आणि योग मंत्र म्हणजे नेमकं काय? जसं आता तुम्ही स्वरतंत्र म्हणजे सांगितलं, तसं योग मंत्र म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? योगाला जसं बहिरंग आणि अंतरंग आहे तसं आपल्याला सुद्धा आपलं एक मन आहे जे आपल्या आत आहे आणि आपल्याला व्यवहार करायचा असतो. दैनंदिन व्यवहार करण्यासाठी ते आपलं बहिरंग झालं. सोशल फॅमिली लाईफ आपलं हे आपलं बहिरंग झालं. तर ह्या बहिरंगाचा आणि अंतरंगाचा मेळ योग. मेळ म्हणजे योग, योग म्हणजे जॉईनिंग, युंज म्हणजे जोडणे. तर ते ह्या दोन्हीचं जोडायचं. तर काहीही जोडायचं असेल अंतरंग बहिरंग, कुठलाही अंतरंग बहिरंग जोडणे म्हणजे योग. तर इथे आपण वाणीसाठी ते वापरतोय म्हणून वाणीच्या दृष्टिकोनातून तो योग कसा साधता येईल आपल्याला बहिरंगातलं आणि अंतरंगातलं. मला मनात जे म्हणायचं आहे तेच मी बोलतेय का मनात एक चालू आहे पण बोलताना मात्र काहीतरी चुकलं. आपण म्हणतो ना चुकून बोललं गेलं, मला असं बोलायचं नव्हतं. तर हे असं कसं घडतं म्हणजे कुठेतरी त्या प्रवाहात अडथळा आला. तर तो अडथळा कसा येऊ नये यासाठी आपण जे काही तंत्र वापरणार आहोत ते योगाचा ते मंत्र ते म्हणजे मनाचा भाग आहे. म्हणजे खरं तंत्र आणि मंत्र असं आपण एकत्र हे करत असतो. पुस्तकाला काहीतरी छान नाव हवं म्हणून तंत्र आणि मंत्र असं दोन्ही त्याच्यात यावं म्हणून वाकसाठी तंत्र वापरलंय, कारण ते आपण वाणीशी संबंधित वैखरीशी संबंधित बोलतोय म्हणून. आणि नाहीतर आपण मंत्र म्हणतोय ते मनाशी संबंधित. योग हे चित्तावर केलेला सगळा चित्त शांत होण्यासाठी योग चित्तशुद्धीसाठी आणि शांतता. आता महत्वाचा भाग असा आहे की बऱ्याच सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं की ज्यांना स्वतःच्या आवाजाचा संगीत किंवा इतर काही बोलणं संवाद साधणं कौशल्य जास्त करून कौशल्याच्यासाठी जर उपयोग करायचा नसेल तर व्हॉइस कल्चरचा किंवा मग आवाजावर संस्कार करून घेण्याचा उपयोग काय आणि कशासाठी करून घ्यायचा, तर याच्यावर तुम्ही काय म्हणाल? कसं आहे, असं आपल्याला जरी वाटलं ना तरी प्रत्येकच व्यक्तीला असं वाटत असतं की माझं दुसऱ्याने ऐकावं. आणि त्यांचा प्रॉब्लेम आपण जे म्हणतो ना की दुःख असतं ते दुसरा माझं ऐकत नाही, हेच सर्वांचं सगळ्या दुःखांचं मूळ तिथेच असतं खरं सांगायचं तर. आपलं दुसऱ्याने ऐकावं म्हणजे मी जे वैखरीत सादर करते, जे प्रदर्शित करते, जे प्रकट करते तर ते आणि माझ्या अंतरंगातलं ह्याचा मेळ व्हावा. आणि मी जे माझ्या मुलांना काहीतरी सांगायचं आहे ते मुलं ऐकत नाहीत, मला नवऱ्याला काहीतरी सांगायचं आहे तो ऐकत नाही, माझ्या विद्यार्थी आहेत त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे ते ऐकत नाहीत, किंवा समाजाला मला काहीतरी सांगायचं आहे ते माझं ऐकत नाहीत. तर ऐकत नाहीत हा जो काही भाग आहे ना त्याच्यातला तो आपण ह्या वाणी तंत्रातून साध्य करू शकतो. बरं, त्याच्यामुळे तो सगळ्यांसाठीच सर्वांनाच वाटतं ना. म्हणजे ऐकणाऱ्याची क्षमता वाढते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बोलणाऱ्याच्या क्षमतेबरोबर ऐकणाऱ्याची नाही क्षमता वाढत, बोलणाऱ्याचीच क्षमता वाढते. बोलणाऱ्याची ऐकण्याची क्षमताही वाढते, कारण फीडबॅक पण आपल्याला पाहिजे ना. मी बोललेलं कुठे चुकताय हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला माझ्यात बदल करता येत नाही. त्यामुळे मला चुकलेलं की दुसरी व्यक्ती समोरची स्वीकारते की नाही, त्याला कळतंय की नाही हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी माझ्यात बदल करू शकत नाही. त्यामुळे ते ऐकणं आणि वाणी ह्या दोन्हीतला जो मेळ आहे त्याच्यात थोडंसं मला सांगावंसं वाटेल की कान हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे आणि वाणी हे आपलं कर्मेंद्रिय आहे. तर कर्म करण्यासाठी जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत आपण कर्म करू शकत नाही. त्यामुळे ह्या दोन्हीचा मेळ, तर तो मेळच आपल्याला साधायचा आहे. याच्यात कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचा उत्तम संगम झाला तरच काही. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत, बघूया त्यांना काय विचारायचं आहे. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की आवाजावर संस्कार करणं हे महत्वाचं आहे, तसंच उत्तम वक्तृत्व असण्यासाठी उत्तम कान सुद्धा किंवा उत्तम आपण श्रोता सुद्धा होणं आवश्यक आहे. कारण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या किंवा चांगली चांगली व्याख्यान ऐकली तरच आपण उत्तमपणे वक्तृत्व करू शकतो असं म्हटलं जातं. तर यावर आपलं मत काय?
दुसरा प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की काही सूत्रसंचालक म्हणतात की बऱ्याच वेळेला चांगले संस्कार करण्यासाठी किंवा चांगल्या आवाजावर संस्कार करण्यासाठी आपल्याकडे शब्दांची नाणी सुद्धा चांगली पाहिजेत आणि ती योग्य मार्गाने म्हणजे त्यांची गाडी मागं पुढे होता कामा नये. उदाहरणार्थ कधी कधी व्याख्यानामध्ये किंवा एखाद्या सूत्रसंचालकामध्ये मूलमंत्र म्हणाच्याऐवजी मलमूत्र असं म्हटलं जातं. त्यामुळे कधी कधी शब्दांची नाणी ही मागं पुढे होतात आणि चुका होतात आणि मोठा आशा होतो. तर याबाबत आपलं मत काय? आणि तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आवाजावर संस्कार करताना रोजची तयारी किंवा रोज त्याबाबतचं उत्तम कान असणं हे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण गाणं गातो तेव्हा आपल्याला सुद्धा ते गाणं सुमधुर वाटायला पाहिजे, तरच ते समोरच्या श्रोत्यांना वाटतं. याबाबत आपलं मत काय? धन्यवाद. त्यांचा एक एक प्रश्न घेऊया आपण. आवाजाच्या संस्कारावरचा पहिला प्रश्नाचं उत्तर सांगाल का पुन्हा तो? आवाजावरचा संस्कार म्हणजे नेमकं काय? आवाजावर संस्कार करायचा म्हणजे मगाशी मी जे सांगितलं बोलताना की आपल्याला जे मनात उच्चारायचं आहे, मनात म्हणायचं आहे, मनात सांगायचं आहे, मनात गायचं आहे, तेच गळ्यातून निघालं पाहिजे. आणि जर ते गळ्यातून तसंच्या तसं निघत नसेल, जर दुसऱ्यापर्यंत ते तसंच्या तसं पोचत नसेल, मला जो त्याच्यावरचा योग्य हवा तो परिणाम घडत नसेल, तर मी त्याच्यात काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. आणि मग हे कुठे प्रॉब्लेम आहे तो शोधून काढायचा आहे. तर ते आपल्याला शोधून काढता येतं निश्चितच. आणि त्यासाठी तो संस्कार करायचा आहे. म्हणजे फक्त गळ्यावर संस्कार नाही आहे करायचा, कारण गळा बऱ्याच वेळेला ठीक असतो, पण मनात कुठेतरी आढी असते. किंवा मी मगाशी सांगितलं तसं की फीडबॅक आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे दुसऱ्याला समजलं नाही आहे, हे जर मला समजलं नाही तर मी अजून त्याचं रेक्टिफिकेशन करून नव्याने ते सांगू शकत नाही. कारण मला असं वाटतंय की दुसऱ्याला कळलंय, पण दुसऱ्याला कळलं नाही आहे. हा जो मला फीडबॅक मिळतो, आपण म्हणतो ना की दुसरा आरसा असतो आपला, तर त्या आरसा आपल्याला वाचता आला पाहिजे. त्यामुळे आपली दृष्टी पण व्यवस्थित पाहिजे. त्यामुळे आपली सगळीच ज्ञानेंद्रिय सक्षम पाहिजे तसंच म्हटलं तर. पण कान हे विशेष करून. दुसरा कानावरती त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की उत्तम कान असणं किंवा उत्तम कान देणं याला महत्त्व दोन्हीमध्ये आहे, संगीतामध्ये पण आहे आणि वक्तृत्वामध्ये पण आहे. तर याच्यावर तुमचं मत काय? उत्तम कान आपल्याला जेव्हा आवाजावर संस्कार करायचा ह्या दृष्टीने आपण कान द्यायचा ठरवतो, तेव्हा आपलं उद्दिष्ट काय आहे हे पक्क लक्षात आपलं असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मला गाणं शिकायचं आहे किंवा बोलणं शिकायचं आहे, कारण मला गाणं येतं, बोलणं येत नाही. तर बोलणं शिकायचं आहे तर मी उत्तम वक्ते ऐकले पाहिजेत. आणि नक्की ते पॉझेस कुठे घेतात, कुठे लोकांचा खरी टाळी लोकांची कुठे मिळते त्यांना, मग त्यावेळेला त्यांनी त्याची लय कशी साधली आहे का, हे मी कानाने जोपर्यंत टिपत नाही ते बारकावे. म्हणजे जनरल त्यांचं व्याख्यान ऐकणं हे नाही आहे. नुसतं आपण खूप ऐकत असतो ना लहानपणापासून, एवढं आपण ऐकलेलं आहे. म्हणजे खरं म्हणजे सगळ्यांचे आवाज उत्तम असायला पाहिजेत, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही, कारण आपण त्या दृष्टिकोनातून ऐकलेलं नसतं. तर आपल्याला जे सुधारायची इच्छा आहे की नाही, माझ्या आवाजातली ना लय मला ते छान नाही म्हणता येत, योग्य वेळेला योग्य शब्द नाही आठवत, तर त्याच्यासाठी मी ऐकणं आधी. मग मी ऐकायला लागले की माझ्या लक्षात येतं हां, आणि मग कम्पेअर करायलाच पाहिजे माझ्या बोलण्याशी. कारण मग माझं बोलणं आणि त्यांचं बोलणं ह्याच्यात काय भेद आहे, त्यांची आवाजाची फेक कशी आहे. कारण कसं आहे, बरेच वेळेला माझं बोलणं दुसऱ्याला ऐकू येत नाही, माझा आवाज लाऊड नसतो म्हणून नाही, तर मी तुमच्याशी बोलायचं आहे आणि बघतीये ह्या बाजूला, तर ऐकू कसं येणार. तर त्यामुळे आपली दृष्टी पण तिथे पाहिजे, आपल्या मनाची दृष्टीसुद्धा तिथे पाहिजे, मनाने सुद्धा तिथे फोकस केलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला समोरच्याला. थोडक्यात म्हणजे लक्ष केंद्रित असायला हवं. तुम्ही जे करताय त्याच्यावरती पूर्णतः लक्ष तुमचं हवं. त्यांचा जो तिसरा प्रश्न होता की बरेच वेळेला शब्दांची उलट हे होते, तर ते होण्यामध्ये जो काही बोलत असतो त्याचं लक्ष नसतं, हे महत्वाचं आहे का आणखीन काही वेगळे प्रकार, ज्याला आपण काही वेळेला मेंटल ब्लॉक येणं म्हणतो बघा, तर दोन्ही कारणं असू शकतात. बऱ्याच वेळेला जीभ जड असते. तर जीभ जड आहे का, जीभ आपली हलकी असेल आणि असं घडत असेल तर प्रॉब्लेम मनामध्ये आहे. पण मनात जीभ जड आहे असं जर आपल्याला माहिती असेल तर तो प्रॉब्लेम जिभेत असण्याची शक्यता जास्त आहे. मग जिभेचे एक्सरसाइजेस करणं, म्हणजे हे असे उच्चार करणं, जीभ वळेल असं बघणं, नुसतं वळणं नाही, ती सॉफ्ट पण झाली पाहिजे, फ्लेक्सिबल पण झाली पाहिजे.
त्याच्या आतमध्ये माइल्ड व्हायब्रेशन, आपण चेपू शकत नाही ना जीभ, तर मग त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने मसाज दिला पाहिजे. तर उच्चारातूनच मसाज द्यायचा त्याला. आपल्याकडे संस्कृत उच्चारण सांगितलेलं आहे करायला, तर सगळी अक्षरं संस्कृतची उच्चारायची, त्यांनी जीभ अतिशय हलकी होते. बरोबर. त्यांचा जो नंतरचा प्रश्न तो खूप महत्त्वाचा होता की तयारी आणि साधना. तर ह्याच्यावरती अगदी थोडक्यात सांगा, कारण आपल्याला फोन कॉल्स बरेच थांबलेले आहेत. तर तयारी आणि साधनेवर तुम्ही नेमकं काय सांगाल? नित्य साधनेला पर्याय नाही आहे, नित्य रियाजाला पर्याय नाही आहे. त्याचं एक कारण मी हे नेहमी सगळ्यांना सांगते की आपलं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते 24 तासाचं आहे, आणि शॉर्ट टर्म मेमरी ते लाँग टर्म मेमरीला जर एखादी गोष्ट जायची असेल तर नित्य 24 तासातून एकदा त्या गोष्टी पुन्हा उच्चारल्या गेल्या पाहिजेत, पुन्हा त्याचं चिंतन मनन झालं पाहिजे, आणि नंतर मग त्या हळूहळू एक कोणाच्या 7 दिवसात तर कोणाच्या 20-21 दिवसात, 3 आठवड्यात, त्याच्या अशा सायकल्स आहेत, त्यानुसार त्या लाँग टर्म मेमरीमध्ये जातात. एकदा लाँग टर्म मेमरीमध्ये गेल्या की मग मात्र निश्चिंतपणे त्या गोष्टीवर साधना करायची गरज नाही. मग आता आपल्याला दुसरा विषय घ्यायला हरकत नाही साधनेसाठी. बरोबर. आपल्याला किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत, वरळीहून बोलतायत, ते बघूया काय म्हणतात. नमस्कार. बहुतेक मराठी माणसांच्या बाबतीत असे होते की ते जरी स्वभावाने प्रेमळ असले तरी ते बोलताना ऐकणाऱ्याला तो प्रेमळपणा अनुभवता येत नाही. तर हे कसे साधता येईल? आभारी. त्यांच्या प्रश्नाला उत्तर आपल्याला नक्की द्यायचं आहे, पण तत्पूर्वी घेतोय आपण एक क्षणाची विश्रांती. जरूर. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. त्यांचा जो प्रश्न होता की प्रेमळ बोलणं आणि मंजूळ असणं, ह्याच्याबद्दल नेमकं तुमचं काय म्हणणं? एक आवाज मराठी माणसाचं बद्दल ते बोलले. मराठी माणसाचा आवाज अगदी वीररसप्रधान जास्त असतो, मृदू नसतो, आणि मराठी भाषासुद्धा वीररसप्रधान अशी ती भाषा आहे. त्यामुळे माधुर्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतात. की जसं बंगाली भाषिक असेल तर ती भाषाच मधुर आहे, तर त्यांना वीररस आणायचा असेल तर विशेष प्रयत्न करायला लागतील. तसं जी भाषा आपण वापरत असू त्याच्यात जे कमी आहे ते आणण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतील. आता म्हणजे मनात असा प्रश्न आला की जेव्हा आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो ना, तर प्रत्येक व्यक्तीचा आवाज वेगळा असतो. कोणाचा अनुनासिक असतो, कोणाचा जाडा भरडा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना उत्तम आणि श्रवणीय आवाज ह्याला काही पॅरामीटर्स आहेत का? कसं आहे, आवाज उत्तम आवाज म्हटलं तर असं काही परफेक्शन असा काही प्रकार नाही आहे. शेवटी जसा डिमांड जशी असेल तसा आपला आवाज असला पाहिजे. पण नेझॅलिटी हे जे आपण म्हणतोय, नाकातून आवाज येणं, हे इम्बॅलन्सच दर्शवतो. बरं, म्हणजे आपले लोअर हार्मोनिक्स आहेत आवाजातले ते काम करत नाही आहेत. म्हणजे आपला पोटातला जो रेझोनन्स आहे, खालच्या हार्मोनिक्सचा जो संपूर्ण आवाजामध्ये अंतर्भाव असला पाहिजे